आजच्या आपल्या आजी आहेत शिरवळच्या अरुणा काकी. सगळ्यांनी त्यांना पाहून ओळखलंच असेल. खूप उत्साही, परंपरा पाळणाऱ्या, एकदम फिट, हसतमुख राहणाऱ्या अशा अरुणा काकी आपल्याला काय सांगतायत आपण ऐकूया बरं. रूढी व परंपरा म्हणजे आपण प्रत्येक घरात आपल्या परंपरेने सण साजरे करतो. आमच्या ऋषीमुनींनी प्रत्येक महिन्याचे विविध सण व त्यात वापरायच्या वस्तू हे ते त्या ऋतुमानाने ठरविले आहे. त्यामुळे त्या त्या ऋतूत आपण देवाला अर्पण करतो किंवा नैवेद्य दाखवतो व आपण खातो. त्यामुळे आपणास आरोग्याच्या दृष्टीने फायदाच होतो. उदाहरणार्थ गुढीपाडवा, गुढी उभारणे, कडुलिंबाचा पाला खाणे, गणपतीला दुर्वा वाहणे, दुर्वामुळे अंगातील कडकीपणा म्हणजे उष्णता जाते. दिवाळीला अंगाला उटणे लावणे कारण थंडीचे दिवस असतात. तसेच तुळस, वड, बेल, पिंपळ या वृक्षांची पूजामुळे सुद्धा उपयोग होतो. आपण गायी, बैल, नाग यांची पूजा करतो, त्यात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो. आम्ही सर्व सण आनंदाने साजरे करतो. त्यात आमचे सगळेजण पिढी सहभागी आनंदाने असते आणि असं सर्वांनी आनंदाने आपले हे सण साजरे करावे. आपल्या मुलांना वगैरे सांगावे, त्यांना संस्कार घडतील आणि ते पण असे सण करून त्यांचं पण जीवन चांगल्यापैकी आनंदात जाईल. त्यांना पुढचे हे आता पुढचं नको ते ह्याचं सांगू. हां, आता आपल्यामध्ये व्रत आहे ते असतं आषाढ महिन्यात, कुमारिकेचं व्रत असतं तर ते सुद्धा करतात आपल्याकडे, पण ते करावं आषाढ महिन्यात. आणि दुसरे एक आहे भाई पेजेचा दोरा गळ्यात, तर तो बहीण भावाचं ते मात्र करावं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे म्हणजे शास्त्रीय कारण पण आहे, आपल्या ती सत्य घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये ते गुजरातमधनं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये झाले आहे. त्यामध्ये बहीण भावाचं किती प्रेम असतं हे दिलेलं आहे. आई वडील बहीण भाऊ त्या सगळ्यांचंच आहे. तर त्याच्यापैकी मी 1-2 ओळी सांगते. माँ बाप तो काशी गया, हात भाई वंजे गया, हाती भोजळे घर्षण मांडू, सुन मुन्न वनमात होती. जय श्री कृष्ण. बाकी सगळे येतात, आमचे भाऊ बंधू, माझ्या मुली, जावाई, सगळे नातू, सासर माहिती गोतळ आमच्याकडे. अक्षय तृतीया त्यांच्याकडे खूप मोठी होते. 4 धाम झाले, 12 ज्योतिर्लिंग झाले, अमरनाथ झालं. आता बाई तुळजापूर हे प्रयागला गेले का? प्रयाग. दुकानात सहभाग काकांसोबत किती होता? सहभाग ना खूप होत कायमच. सुरुवातीपासून कोळसे विकल्यापासून कोळसा सुद्धा विकलेला आहे. पण ते मध्ये हे करू नका असं नाही कधी म्हटलं मी. देवाकडे देवा मन बदाना બધું મને આસો શું બધાનું છે. હા, ખાલી મને તું બધું આપેલી છે, એમાં કોઈ માગવાની ગરજ પણ નથી. તું મને બધું આપેલું છે. સણ વાર વગેરે જે છે જેમ અમારા બધાને એમ બધાને સુખી સમાજની બધી હવા દે. બધાને તૈયાર છોકરાઓએ બધાએ આ સણ આ આપણા હપડા બધા કરીએ અને હવે ભગવાનના ચરણે બધાએ પ્રાર્થના કરીએ.